नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइलसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाणून घ्या राष्ट्रीयत्व, वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट्स। तर मित्रांनो, आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्हाला ओळखीचा पुरावा हा द्यावा लागतो। तर ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही पारपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदाता ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, RSBY कार्ड आणि जॉब कार्ड, वाहन चालक अनुज्ञप्ती, मोटार वाहन चालक अनुज्ञप्ती अशा प्रकारे तुम्ही कुठलाही एक ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता। तर त्यामध्ये आणखी एक पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला पारपत्र, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहन चालक अनुज्ञप्ती, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 आणि अटचा उतारा या ठिकाणी तुम्ही कुठलंही एक पत्त्याचा पुरावा म्हणून डॉक्युमेंट देऊ शकता। तर मित्रांनो, नंतर तुम्हाला आणखी वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 अटचा उतारा, पत्त्याचा रहिवासाचा दाखला यामधील तुम्ही कुठलंही एक या ठिकाणी डॉक्युमेंट देऊ शकता। तर वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला जन्माचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका, शासकीय कर्मचारी असल्यास तर मी वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला, बोनाफाईड, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र, वडिलांचं डोमिसाइल यातील कुठलीही एक तुमच्याकडे उपलब्ध असेल तर वयाच्या पुराव्यासाठी देऊ शकता। तर रहिवासी पुरावा म्हणजे तुम्हाला रहिवासीचा पुरावा साठी तुम्हाला रहिवासी असल्याचा तलाठी यांनी दिलेला दाखला, तसेच रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला यामधील तुम्ही कुठलाही एक रहिवासीचा पुरावा म्हणून देऊ शकता। तर त्यानंतर तुम्हाला स्वघोषणापत्र हे द्यायचे। स्वघोषणापत्र हे तुम्ही तुमच्या हाताने लिहून त्याच्यावरती सही करून या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं। तर याची तुम्हाला म्हणजे स्वघोषणापत्र हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे। तर ह्या जी सर्व्हिसमध्ये तुम्हाला नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट यासाठी टाइम लिमिट 15 डिसेंट ऑफिसर, तहसीलदार, फर्स्ट ऑफिसर, सब डिव्हिजन ऑफिसर आणि ॲडिशनल कलेक्टर अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्या समोर आपण सांगितलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला स्वघोषणापत्र कशा प्रकारे लिहायचं ते आपण आता जाणून घेऊया। तर स्वघोषणापत्राची तुम्ही डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करून प्रिंट काढू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला स्वघोषणापत्र लिहिण्यास या ठिकाणी तुम्हाला स्वघोषणापत्रामध्ये तुमचा फोटो चिटकवायचा आहे। फोटो चिटकवल्यानंतर खाली तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि वय, त्यानंतर आधार क्रमांक असल्यास टाकू शकता, त्यानंतर व्यवसाय टाका आणि तुमच्या गावाचे नाव टाका। त्यानंतर तुम्ही सर्व ही माहिती वाचून खाली तुमचं या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे। ठिकाण टाकल्यानंतर अर्जदाराची सही या ठिकाणी करून घ्यायची आणि दिनांक आणि अर्जदाराचे नाव अशा प्रकारे स्वघोषणापत्र आहे आणि हे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं। त्या तुम्हाला खाली इंग्लिशमध्येही या ठिकाणी स्वघोषणापत्र आपण दिलेलं आहे। तर तुम्ही कुठलं तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून देऊ शकता। तर मित्रांनो, आणखी अशा डॉक्युमेंटच्या लिस्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना डॉक्युमेंटसाठी आवश्यकता आहे अशांना आपला हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, धन्यवाद।